पूर्ण होत आहे सुवर्ण महोत्सव। परमार्थ करणाऱ्या साधकाची तपपूर्ती आणि परमार्थ करणाऱ्या साधकाचा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न होणं हा मला वाटते भाग्याचा क्षण फक्त अंजनडोहवासियांच्याच भाग्यात आला। कारण 50 वर्षाचा अखंडपणे नामस्मरणाचा वसा, नामस्मरणाची परंपरा, साधकाची परंपरा, चिंतनाची परंपरा, विचारवंतांना या ठिकाणी प्रेरित करून विचार धारण करणारी परंपरा ही अंजनडोह नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। एक आगळा वेगळा आनंद आहे। मी आल्या म्हणलं सगळा आढावा गावातला घेतल्याच्या नंतर आश्चर्य वाटलं। संपूर्ण आत्मा आहे, आपल्याला घडवणारा परमात्मा आहे। तुझी करता करविता देवा आवगी तुझी सत्ता, आम्ही बाहुल्यांच्या जाती सूत्रदुरी तुझे हाती। जैसे नाचविसी देवा तैसे नाचू सदा शिवा। कोणाच्या हाती आहे? परमात्मा भगवान परमेश्वराच्या हाती आहे। तो आपल्याला जन्म देतो। तुम्हाला जन्म मिळालाय, फुकट मिळाला नाही बरं। फुकट जन्म देवाना आपल्याला दिलेला नाही। फुकट संसारात काही मिळत नाही, तर परमार्थात फुकट देव एवढा सोपा आहे का, एवढा भोळा आहे का लगे तुम्हाला काही फुकट द्यायला? या विश्वामध्ये एकही गोष्ट अस्तित्वात नाही जी की आपल्याला फ्री ऑफ चार्ज मिळेल, म्हणजे निशुल्क मिळेल, फुकट मिळेल, काही नाही। साधं आपण कुठेतरी यात्रेला गेलात, बाजारात गेलात किंवा शॉपिंगला जर गेलात, मनमोहक वस्तू त्या ठिकाणी असतात, मनाला भावतात आणि घेण्याची इच्छा निर्माण होते। निर्जीव वस्तू असतात। निर्जीव वस्तू जर आपल्याला घ्यायची असेल, प्राप्त करायची असेल, तर आपल्याला त्याचा मोबदला द्यावा लागतो की नाही? दुकानदार फुकट देतो का? त्याला म्हणलं नाही मना भावातून मला लई आवडली वस्तू द्या, ते म्हणते मला मना भावातून तुम्हाला द्यायची इच्छा झाली पण पैसे द्या। असं करते, फुकट भेटते का? नाही। पण निर्जीव वस्तू जर फुकट आपल्याला मिळत नाही, फ्री मिळत नाही, तर अनमोल असं जीवन मिळालंय, आयुष्य मिळालंय, वैभव मिळालंय, ऐश्वर्य मिळालंय, हे फुकट मिळालं असं वाटतं का? मानवाचा जन्म संतांनी किती सांगावं, संत सांगू सांगू थकून गेले, तरी आपण जिथल्या तिथंच आहेत, आहे की नाही? संत सांगू सांगू थकून गेले, बाबा बुवाई सांगून थकून गेले, कीर्तनकारही गेले, तरी आपण जागच्या जागीच आहेत। संत सातत्यानं तुम्हाला उपदेशाच्या माध्यमातून मार्ग देण्याचा प्रयत्न करतात। तुमचे आमचे पावलं कुठं चुकायले, तुमचं कर्म कुठं चुकायले, तुमचं कर्तृत्व कुठं चुकायले, तुम्ही काय केलं पाहिजे हे सातत्यानं तुम्हाला वेगवेगळ्या रूपानं सांगण्याचा प्रयत्न करतात। अनेक जन्मजन्मांतरीची पुण्याई अर्पण देवाला केल्याच्या नंतर मिळालेला अनमोल असा हा मानवाचा जन्म सगळ्यात मोठा तरुण जाण्यासाठी सुलभ उपाय आहे। याच योनीमध्ये या जीवाला संसार रूपी समुद्र सागरातून तरुण जाता येतं। याच योनीतून या विषयासक्त मायारूपी अविद्येच्या संगतीत अडकलेला फसलेला जीव
वासनेनं भरवटलेला जीव, संसाराच्या दाहकतेनं दग्ध झालेला जीव, या दलदलीत फसलेला जीव, याला संत हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात मोठा उपकार आहे संतांचा. म्हणून सांगण्याचा तात्पर्य इथं एवढंच आहे की संत सातत्यानं तुमच्या बुद्धीचा विकास करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्यातलं तुमचं स्वरूप समजून सांगण्याचा, जाणून देण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी विवेक जागृत करतात. विवेक आपला जागृत होणं गरजेचं आहे. आपल्या बुद्धीमध्ये विचार निर्माण होणं गरजेचं आहे. या सगळ्या प्राण्यामध्ये माणसाला श्रेष्ठत्व मिळालं, काय कारण आहे? सगळेच प्राणी आहे, जेवढे श्वासोच्छ्वास घेतात त्याला प्राणी असं म्हणतात. कोणी 4 पायाचे, कोणी 2 पायाचे, कोणी 1 पायाचे, कोणी बिगर पायाचा असेल, पण ते सगळे प्राणीच आहेत. उडणारे असतील, सरपटणारे असतील, रांगणारे असतील, पळणारे असतील, जे श्वासोच्छ्वास घेतात त्याला प्राणी असं म्हणतात. मग सगळ्या प्राण्यामध्ये मनुष्य प्राण्याला श्रेष्ठत्व स्थान मिळालं, काय कारण आहे? मला सांगा. आहार निद्रा भय मैथुनंच एवढाच विचार करणारे पशुवत असणारे प्राणी आहेत. पोटाला भूक लागली की अन्नाकडे पळावं, डोळ्याला झोप आली की झोपावं, तहान लागली की पाण्याकडे पळावं, आणि काम जागृत झाला तर वासना भोगावी. याच्या पलीकडे त्यांना विचार करण्याची बुद्धीच नाही. पण त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे. याचा विवेक, याचा विचार करण्यासाठी परमेश्वरानं सगळ्यात मोठी अनमोल देणगी दिली या मनुष्य प्राण्याला, बुद्धी नावाची. तेवढ्या बुद्धी नावाच्या देणगीनं हा मनुष्य प्राणी श्रेष्ठ झाला. आणि त्या बुद्धीतला विवेक संत जागृत करण्याचा प्रयत्न करतात. आपण स्वतःचा विचार करणं गरजेचं आहे. बरं, आपला विचार करणं गरजेचं आहे. आपण करावा विचार, तेने सौख्य फार होय जीवा. विचारा विरहित करणेची बोल, तोला पासी मोल कैसे प्राप्त. विचार, संत सातत्यानं आपल्याला विचार देतात. साधू संत आपल्याला विचार देतात. सद्गुरू आपल्याला विचार देतात. सज्जन आपल्याला विचार देतात. हे सप्ताह या ठिकाणी ज्ञानाची पर्वणी असणारा सप्ताह आहे. इथूनही विचारच विचार आहे. ददातिथी देवा. तुमचा आमची दृष्टी कशी झालेली आहे? जो देतो त्याला देव असं आपण म्हणतो. असं झालेलं आहे की नाही? आपल्याला फक्त कळायला पाहिजे कोणता तरी देव देतो आणि कोणता तरी देव पावतो. अशी झुंबडच्या झुंबड यात्रा भरती बाबा. आपल्या हिंदू धर्मात फार अवघड झालेली. खरं की नाही महाराज? हिंदू धर्म असा आहे की कोणी भटकल्या जा, कोणाकडच्या मागे जा, इतका भक्त कळायला समजायला उशीर आहे. तिकडे झुंबड लागली समजाय. अहो, आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एक झाड आहे आणि करता 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 ज्या साधकाचा सत्वस्तूशी स्पर्श होतो त्याला संत असं म्हणतात. ज्याच्या हृदयामध्ये करुणा आहे, दया आहे, क्षमा आहे, सदैव जनकल्याणाची कामना आहे, सगळ्यांच्या हातून परमार्थ घडावा, सगळ्यांचा उद्धार व्हावा, सगळ्यांना एक चांगला सत्याचा मार्ग मिळावा, ही कामना संकल्प ज्या साधकाच्या हृदयामध्ये त्याला संत असं म्हणतात. तुझी सून काय करायची, तुझा पोरगा काय करायला, जावाई आला का, जावाई गेले का, आणि ते हळद कुंकू वाहणं सुरू. ते हळद कुंकू त्या देवाच्या नाकात चाललंय का तोंडात चाललंय का कुठं चाललंय, कशाला मेळ नाही. पण ते आपल्या कुठंतरी मुंगळे लागलेला गुळ आणलेला असते, फुलारीमध्ये आणलेला असते की नाही, आता वली झालेली साखर असते, ती जराशी काढती असेल त्या देवाच्या तोंडात घुसते, आणि ते देवा तोंडात त्याला मुंगळे लागते, त्याला मुंगळे चावती, काही घेणं देणं नाही आहे की. ती बी दुसरी तिची सोबती असते, घराने करू करू तिच्याच फुलारीतला उसना गुळ घेतील चिटकून देते. नारळ जर चांगलं निघालं तर खरं माहिती सांगा देवाला किती ठेवतात, एवढंच तुकडा ठेवता की नाही. आणि बाकीचं थोडंफार 2-4 जण तिथं असले तर प्रसाद म्हणून वाटता, बाकीचं घरी घेऊन जाता, खाऊन खाऊन कंटाळा आला की खोबऱ्याची चटणी करतात.
आणि तेच जर खराब निघलं तर पावलं म्हणतात देवाला, पावलं. खराब नारळ आणि देवाला पावलं, काय भक्ती काय. आणि चांगलं निघलं तर माणसाला पावलं. परत स्त्री असेल, प्रत्येकामध्ये मातृत्वाची भावना ज्यांनी जागृत केली आणि मातृत्वाची दृष्टी ज्यांनी बघण्याची सगळं समाजाला दिली, असा माझा राजा. आपण या ठिकाणी अनुयायी आहोत, त्याचे आपण मावळे आहोत. त्या राजाचा विचाराचं कुठेतरी अनुकरण आपल्या आचरणामध्ये आलं पाहिजे, आपल्या रक्तात बिंबलं पाहिजे. सध्या खऱ्या अर्थानं माझ्या छत्रपतीचा मावळा घडण्याची गरज आहे, काळाची गरज आहे. काळ परिवर्तित झालेला आहे, काळ बदललेला आहे. कुठेतरी भविष्य काळाचे पावलं ओळखून तरी आता खऱ्या अर्थानं आपण त्या शिवछत्रपतींचा विचार हृदयात बिंबवण्याची गरज आहे. माझ्या शंभू राजाचं बलिदान स्मरणात, आठवणीत सातत्यानं ठेवण्याची गरज आहे. सुप्त झालेलं, शांत झालेलं, थंड झालेलं रक्त गरम करण्याची, सळसळ करण्याची, धर्म संरक्षणासाठी माझ्या राजाच्या बलिदानाची आठवण फार महत्वाची. म्हणून राज्य कसं असावं, शासन कसं असावं, प्रजा कशी असावी, राजा कसा असावा, यथा राजा तथा प्रजा. आणि राजेच्या माध्यमातून प्रजेचं संरक्षण, प्रजेचं व्यवस्था कशा पद्धतीनं केल्या जावी, हे ज्वलंत उदाहरण माझ्या राजानं स्वराज्य या ठिकाणी शासन करून आपल्या आम्हाला दिलं. कष्ट केले माझ्या राजाने, जाती जातीत वाढून कारे. कष्ट केले माझ्या राजाने, जाती जातीत वाढून कारे. स्वराज्य दिले आम्हाला, याचे भान जरा राहू द्या रे. सानू सारियां विसर गईयां रावां।